गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन आणि EVS 2 चं टेक्स्ट बुक ओपन करा. चला. सगळ्यांनी अटेंडन्स लावली. ओके. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, स्टार्ट करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ EVS 2. ओके, आपण EVS 2 चा न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसन नंबर 15, अ मेमोरेबल सेरेमनी. ओके, अ मेमोरेबल सेरेमनी. मेमोरेबल मीन्स कधीही न विसरणारं. ओके, कधीही आपण विसरू नाही शकत असा सिरेमनी मीन्स सोहळा. ओके, आणि फंक्शन वगैरे. ओके, एक त्याला मराठीत बोलतात एक अपूर्व सोहळा, म्हणजे कधीही न विसरणारा, नेहमी कायम आपल्या लक्षात राहणारा असा जो फंक्शन झालेला आहे, जे काही सोहळा झालाय त्याबद्दल या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर लेसनचं मिनिंग कळालं, नावाचं मिनिंग सगळ्यांना. मेमोरेबल सिरेमनी म्हणजे कधीही न विसरणारा एक सोहळा. ओके, आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मग आपण लेसन स्टार्ट करूया. बघूया या लेसन मध्ये असा कुठला सिरेमनी झालाय जो आपण कधीही विसरू नाही शकत. ओके, द फर्स्ट पॅरा. व्हाय डिड शिवाजी हॅव हिमसेल्फ क्राउन? काय पॅराचं नाव आहे व्हाय डिड शिवाजी हॅव हिमसेल्फ क्राउन. तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला? ओके, तर बघूया. शिवाजी टूक द ओथ ऑफ स्वराज इन टेम्पल ऑफ रायरेश्वर. ओके, तर आपण लास्ट टाइम लेसन मध्ये शिकलेलो आहोत की शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्या सोबत रायरेश्वरच्या मंदिरात शपथ घेतली होती स्वराज्याची. ओके, त्यांनी शपथ घेतली होती, प्रतिज्ञा केली होती, ओथ घेतली होती. ही हॅड टू फेस न्यूमरस डिफिकल्टीज अँड कॅलॅमिटीज इन हिज इफोर्ट्स टू विन स्वराज फॉर हिज पीपल. मग त्यांनी जशी त्यांनी स्वराज्याची त्यांनी शपथ घेतली होती, त्याच्यासाठी त्यांनी खूप काही कार्य केलं, पण त्या कार्यामध्ये त्यांना खूप सारी संकटे आली. ओके, तरीही शिवाजी खूप सारे त्यांना डिफिकल्टीज आले, कॅलॅमिटीज आले, खूप सारे त्यांना संकट आली. बघितलं आपण किती जण ते जे काही मुघल सरदार होते, त्यांनी त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी किती सारे सरदारांना पाठवलं. तर अशा प्रकारे त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं. बट विथ ग्रेट करेज अँड स्किल शिवाजी ओव्हरकम देम ऑल. बघा, पण त्यातून शिवाजी महाराज मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने काय केले, पार पडले. त्याच्यातून त्यांनी बरोबर शौर्याने त्यांच्या करेजनी आणि त्यांच्या शौर्यानी आणि त्यांच्या बुद्धीनी त्यांनी काय केलं, त्या सरदारांना हरवलं. ओके, आणि त्यातून ते बाहेर आले, संकटातून ते बाहेर आले. स्वराज हॅड स्टेप आउट ऑफ इट्स चाइल्डहुड अँड वॉज ग्रोईंग फास्ट. स्वराज हॅड स्टेप आउट ऑफ इट्स चाइल्डहुड अँड वॉज ग्रोईंग फास्ट. बघा, तर जसं आपण लहान असतो आणि पटापट मोठे होतो, तसं हे जे स्वराज्य आहे ते सुद्धा खूप साऱ्या फर्स्ट म्हणजे जास्त पटापट काय होत होतं, वाढत होतं स्वराज्य सुद्धा. ते जसे ते सगळे
आपण लास्ट याच्यामध्ये बघितलं प्रत्येक लेसन मध्ये की जो मुघल सरदार असतात, मुघल सरदार होते ते एक एक काय करायचे, सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढायला पाठवायचे. तर शिवाजी महाराज त्यांच्यावर मात करून त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत लढाई करून त्यांचं राज्य सुद्धा आपल्यामध्ये काय करून घ्यायचे, ते सामील करून घ्यायचे. मग अशा प्रकारे जे स्वराज्य होतं ते पटापट वाढत होतं. मेन लाईक बाजी प्रभू, मुरारबाजी, तानाजी, nurse it with their blood. The new kingdom was both respected and the feared. बघा, तर या स्वराज्यासाठी कोणी कोणी आपल्या प्राण दिले, कोणी कोणी जीव गमावला. तर बाजी प्रभूनी बघा ती खिंड लढवली. मुरारबाजी, तानाजीने आताच जो किल्ला होता तो त्यांनी लढला. गड आला पण सिंह गेला, आपण बघितलं ना लास्ट लेसन मध्ये. तर हे जे मॅन्स होते, हे जे पर्सन होते ब्रेव, त्यांनी स्वराज्यासाठी आपला प्राणजीव घालवला. ओके. शेवटी स्वराज्य उभे राहिले आणि शत्रूवर काय बसला, वचक बसला, म्हणजे शत्रूवर त्यांचं धाक बसला. ओके. कळालं सगळ्यांना फर्स्ट पॅरा? फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नेक्स्ट त्याच्यानंतर काय सांगितलंय, with a view to having this kingdom recognized by all other princes in the land big and small, Shivaji decided have himself crowned. बघा, तर या स्वराज्याला, हे त्यांचं जे स्वराज्य त्यांनी शपथ घेतली की स्वराज्य तयार करायचं, तर त्या स्वराज्याला सगळ्या राज्यातल्या राजांनी मान्यता द्यावी, म्हणजे त्यांनी एक्सेप्ट करावं की स्वराज्य. म्हणून त्यांनी काय केलं, राज्याभिषेक करायचं ठरवलं. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं. आफ्टर हंड्रेड्स ऑफ इयर्स अ किंग वॉज बॉर्न इन महाराष्ट्र हू वुड ट्रीट ऑल रिलिजन्स इक्वली अँड गिव्ह जस्टिस अँड हॅपीनेस टू हिज सब्जेक्ट. बघा, तर शेकडो वर्षानंतर, 100 इयर्स नंतर एक राजा जन्माला आला. तो राजा काय करायचा, सगळ्यांना समान वागवायचा, सगळ्यांशी समान वागायचा. आणि जे काही प्रजा होती त्यांना तो जस्टिस द्यायचा, न्याय द्यायचा, त्यांना सुख द्यायचा. ओके. त्यांचं जे काही प्रॉब्लेम्स असतील ते ऐकून घ्यायचा. शिवाजी Shivaji decided to have himself crowned so that everyone would come to know that Swaraj had been firmly established. बघा, तर शिवाजी महाराजांना का शिवाजी महाराज राज्याभिषेक करत होते, कारण सगळ्या जगाला कळायला हवं की स्वराज्य निर्माण झालंय. म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवले. ओके. ही डिड नॉट गोट इट फॉर सेल्फ ग्लोरिफिकेशन और पर्सनल हॅपीनेस. ही डिड इट टू गिव्ह द न्यूली फाउंडेड स्वराज अ फर्म फुटिंग. बघा, तर हे तुम्हाला वाटत असेल की शिवाजी महाराजांनी आता राज्याभिषेक होते म्हणजे म्हणजे शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक होईल ना, तर बाकीच्यांना म्हणजे सगळ्यांना वाटत असेल की स्वतःसाठी, स्वतःच्या आनंद भेटावा म्हणून ते करतायत. नाही, असं काही नव्हतं. ते स्वतःच्या सुखासाठी आणि स्वतःसाठी नव्हते करत राज्याभिषेक. तर हे आपलं जे स्वराज्य आहे त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ते काय करत होते, राज्याभिषेक करत होते. ओके. कळालं सगळ्यांना? तर राज्याभिषेक का करायचं ठरवलं त्यांनी, की महाराष्ट्र पूर्ण जगाला कळायला हवं की आपलं स्वराज्य काय झालं, निर्माण झालेलं आहे. ओके. आणि आपलं जे स्वराज्य जे स्ट्रॉंग होण्यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं. कळालं सगळ्यांना फर्स्ट पॉइंट? फर्स्ट पॉइंट कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट नेक्स्ट काय आहे, द कॅपिटल ऑफ स्वराज. ओके. स्वराज्याची राजधानी, कॅपिटल म्हणजे स्वराज्याची राजधानी. ओके. शिवाजी सिलेक्टेड रायगड ॲज द कॅपिटल ऑफ हिज किंगडम. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी कॅपिटल आहे ती कशाला कोणाला निवडलं, कोणाला सिलेक्ट केलं, तर रायगडला. कशाला? रायगडला. ओके.
तर रायगड जो फोर्ट होता त्याला त्यांनी काय केलं, स्वराज्याची कॅपिटल म्हणून काय केलं, सिलेक्ट केलं. रायगड वॉज अ स्ट्रॉंग हिल फोर्ट फ्रॉम वेअर इट वॉज इझी टू ॲडमिनिस्टर द किंगडम अँड कीप द वॉच ऑन द एनिमी. बघा, जो रायगड जो किल्ला होता तो एकदम मजबूत किल्ला होता. ओके. आणि त्या किल्ल्यावरून स्वराज्यावर देखरेख करणं खूप सोपं होतं आणि शत्रूवर नजर सुद्धा ठेवायला इझी होतं. ओके. तर का त्यांनी कॅपिटल रायगडला केलं, कारण रायगड हा एकदम स्ट्रॉंग फोर्ट होता. त्याच्यावरून आपण जे काही स्वराज्य आहे त्याच्यावर आपण देखरेख ठेवू शकतो, देखरेख करू शकतो आणि शत्रूवर नजर ठेवू शकतो. शिवाजी राजे इन्स्पेक्टेड हिज ट्रूप्स ॲट चिपळूण. ही विजिटेड प्रतापगड अँड टूक द गॉडेस भवानी दर्शन. बघा, तर शिवाजी महाराजांनी काय केलं, चिपळूणला जाऊन आपल्या सैन्याची पाहणी केली. म्हणजे त्यांची जे सैन्य आहे त्यांची काय केली, त्यांनी इन्स्पेक्टेड म्हणजे त्यांनी पाहणी केली. म्हणजे कोण कसं काम करतं का बरोबर. इन्स्पेक्शन होतं ना तुमच्या स्कूलमध्ये, तेव्हा काय करतात, जे बाहेरचे ऑफिसर वगैरे येतात ते बघतात ना स्कूल बद्दल चालू आहे का बरोबर. तर तसंच शिवाजी महाराजांनी सुद्धा चिपळूणला जाऊन त्यांचं जे सगळं सैन्य आहे, ट्रूप्स आहे, त्याची काय केली, त्यांनी इन्स्पेक्शन केली. ओके. पाहणी केली. आणि त्यांनी काय केलं, प्रतापगडला काय केलं, प्रतापगडावर काय होतं, भवानी मातेचं दर्शन घेतलं. भवानी मातेचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं. इन अ ग्रेटफुल मेमरी ही प्रेझेंटेड टू द टेम्पल अ गोल्ड कॅनोपी फॉर द गॉडेस. तर त्यांनी काय केलं, तिला भक्तिभावाने सोन्याचं छत्र अर्पण केलं. ओके. तर त्या देवीला त्यांनी काय केलं, गोल्डन कॅनोपी म्हणजे सोन्याची अशी छत्री का असते, ती त्यांनी काय केली, देवीला अर्पण केली. कळालं सगळ्यांना. तर कॅपिटल ऑफ स्वराज, तर कॅपिटल ऑफ स्वराज काय कुठलं होतं, रायगड होतं. का होतं, कारण रायगड इट इज अ स्ट्रॉंग फोर्ट. तो स्ट्रॉंग फोर्ट होता. आणि तिथून जे काही आपलं स्वराज्य आहे त्याच्यावर देखरेख करणं इझी होतं आणि शत्रूवर सुद्धा लक्ष द्यायला इझी होतं. ओके. कळालं सगळ्यांना. कळालं का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट काय पॉइंट आहे, प्रिपरेशन फॉर द कोऑर्डिनेशन. ओके. सॉरी, प्रिपरेशन फॉर द कोरोनेशन. आता जे काही राज्याभिषेकचं जे सिरेमनी होतं त्याचं प्रिपरेशन कसं केलं त्यांनी, ते आपल्याला सांगितले. ओके. काय आता सगळ्यांना माहिती आहे, काही फंक्शन असेल तर त्याचं प्रिपरेशन करायला लागतं. मग हे सुद्धा जे कोरोनेशन होतं, जे हे होतं राज्याभिषेक होतं, त्याचं सुद्धा त्यांनी प्रिपरेशन करायला स्टार्ट केलं. तर काय काय केलं ते आपण बघूया. Then the Shivaji Raje ordered a golden throne to be made and had it studded with precious stone. तर बघा, शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, की त्यांना सगळ्यांना सांगितलं की सोन्याचं सिंहासन करून आणा. कशाचं सिंहासन, थ्रोन म्हणजे काय, गोल्डन थ्रोन म्हणजे काय, ज्याच्यावर राजे बसतात. सिंहासन माहिती ना सगळ्यांना, राजे बसतात. तर ते सिंहासन त्यांनी बनवायला सांगितलं, बनवून घ्यायला, करून घ्यायला सांगितलं. आणि त्यांना काय लावायला सांगितलं, डायमंड वगैरे म्हणजे स्टोन्स लावायला सांगितले. ओके. कलरफुल स्टोन्स. ही पुट अ व्हाईट रॉयल अम्ब्रेला ओव्हर द थ्रोन. मग त्यांनी काय सांगितलं, त्या सिंहासनच्या वरती काय असायला पाहिजे, एक व्हाईट कलरची छत्री असायला पाहिजे. तर सगळ्यांना माहिती आहे राजाच्या वरती छत्री वगैरे असते, ते त्यांनी तयार करायला सांगितली. इन्व्हिटेशन टू द कोरोनेशन वेअर सेंट आउट टू प्रिन्सेस अँड किंग्स, लर्न ब्राह्मीन्स, ऑल द सरदार्स अंडर हिज कमांड अँड अदर ऑफिसर. आणि त्यांनी कोणाकोणाला इन्व्हिटेशन पाठवलं बघा कोरोनेशनचं, जे सगळे राजे आहेत. ओके. राजे त्यांची मुलं, प्रिन्सेस. ओके. जे लर्न ब्राह्मिन्स म्हणजे विद्वान म्हणजे खूप हुशार जे ब्राह्मण आहेत त्यांना, परत त्यांच्या हाताखालचे सरदार, कामगार, त्यांना सगळ्यांना त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलं. गागा भट केम फ्रॉम वाराणसी टू ऍक्ट ॲज अ चीफ प्रिस्ट ॲट द सिरेमनी. जो गागा भट्ट होता तो कायला काशीवरून आला होता. कशासाठी, त्यांचं कोरोनेशन, त्यांचं हे जे सिरेमनी आहे राज्याभिषेक करण्यासाठी, तो कुठून आला होता, वाराणसीवरून आला होता. गागा भट ओरिजिनली बिलॉंग टू पैठण बट ही हॅड सेटल डाऊन इन वाराणसी. ही वॉज अ ग्रेट अँड रिनो स्कॉलर रिस्पेक्टेड इन वाराणसी. बघा,
तर गागा भट्ट हे पैठणचे होते मूळचे. ते पैठणलाच त्यांचा जन्म वगैरे झाला. पण काही कामानिमित्त ते कुठे गेले, काशीमध्ये राहायला गेले होते. ओके, तिथले ते थोर पंडित होते एकदम. म्हणजे वेल नोन, म्हणजे फेमस पंडित होते. ओके. आणि काशीमध्ये त्यांना खूप मोठा मान होता. आणि त्यांची जी कीर्ती आहे, त्यांचं जे नाव वगैरे ते सगळीकडे गाजलेलं होतं. ओके. त्याच्यासाठी त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी कोणाला बोलवलं होतं? गागा भट्टला बोलवलं होतं. शिवाजी महाराज मेड डिटेल प्रिपरेशन फॉर द कोरोनेशन. मग शिवाजी महाराजांनी त्या कोरोनेशनसाठी एकदम डिटेल प्रिपरेशन, खूप म्हणजे तयारी एकदम अचूक तयारी केली. म्हणजे काही चूक नको व्हायला असं त्यांनी एकदम डिटेलमध्ये त्यांनी तयारी केली. मेन वेअर सेंट आउट टू ब्रिंग्स वॉटर ऑफ सेव्हन रिव्हर्स अँड द सी. बघा, तर त्यांनी काय केलं? माणसं पाठवली. कशाला माणसं पाठवली? की त्यांनी सांगितलं, त्या माणसांना जाऊन ऑर्डर केलं की तुम्ही काय करा, सात समुद्राचं काय करायचं, पाणी घेऊन यायचं, 7 नद्यांचं पाणी घेऊन यायचं माझा राज्याभिषेक करण्यासाठी. नियरली 50,000 पीपल गॅदर ॲट रायगड. बघा, किती लोक आली होती कोरोनेशनला? 50,000. रायगडवर एवढी लोक आली होती. स्मॉल टेंट्स, बिग टेंट्स, स्पेशियस शामिनाज टू अकोमोडेट द गेस्ट कुड बी सीन एव्हरीवेअर. तर त्यांच्यासाठी त्यांनी बघा खूप चांगली व्यवस्था करून ठेवली होती. कोणासाठी छोटे 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 मोठे तंबू उभारले होते त्यांना राहण्यासाठी. ओके. शामियाना, त्यांच्यासाठी जे राहण्याची सगळी व्यवस्था शिवाजी महाराजांनी केली होती. तर कळालं सगळ्यांना कसं त्यांनी प्रिपरेशन केलं? प्रिपरेशन कसं केलं कळालं सगळ्यांना? काय काय केलं त्यांनी? पहिले सांगितलं की माझ्यासाठी एक गोल्डन थ्रोन काय करा, तयार करा, म्हणजे सिंहासन तयार करा. त्या सिंहासनाला प्रिशियस स्टोन्स वगैरे लावा. त्या सिंहासनच्या मागे एक व्हाईट कलरची काय असायला पाहिजे? व्हाईट कलरचं रॉयल अम्ब्रेला असायला पाहिजे, छत्री असायला पाहिजे. ओके. ते त्यांनी सांगितलंय. नंतर त्यांनी इन्व्हिटेशन कोणाकोणाला दिले? लन ब्राह्मणीज, देन प्रिन्सेस, किंग्स, त्या सगळ्यांना त्यांनी काय केलं? त्यांचे जे सरदार्स वगैरे होते त्यांना त्यांनी इन्व्हिटेशन दिलं. ओके. परत त्यांच्या कोरोनेशनसाठी कोण आलं होतं? गागा भट्ट आले होते. कुठून आले होते? ते काशीवरून. ते पण राहायला पैठणला, ते पैठणचे होते पण काशीला काही म्हणजे काय कामानिमित्त तिथे ते राहायला गेले होते. ओके. आणि नंतर त्यांनी काय सांगितलं शिवाजी महाराजांनी? की 7 रिव्हर्सचं पाणी काय आणायचंय? पाणी घेऊन यायचंय माझ्या राज्याभिषेकसाठी. ओके. तर देर आर 50,000 पीपल्स आर गॅदर इन द गॅदर ॲट रायगड. तर 50,000 पीपल गोळा झाली होती आणि त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी खूप चांगली प्रिपरेशन, म्हणजे शामियानाच वगैरे त्यांची बरोबर त्यांची बरोबर सोय केली होती. ओके. कळालं सगळ्यांना? प्रिपरेशन. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का? माझा आवाज येतोय? रिप्लाय करा. आवाज येतोय का माझा? पटापट रिप्लाय करा. मला कसं कळणार की आवाज येतोय की नाही येतोय? सगळेजण आहेत ना क्लासमध्ये? की फक्त चालू केलाय क्लास आणि कुठे आहेत? सगळेजण ऐकतायत ना लेसन? ओके. नेक्स्ट बघा काय? द कोरोनेशन सेरेमनी. आता राज्याभिषेक सोहळा. ओके. आता तो जी सिरेमनी आहे ती कशी झाली ते आपल्याला या पॅरामध्ये सांगितलंय. द कोरोनेशन डे इज डॉन. ओके. राज्याभिषेकेचा दिवस उजाडला. इट वॉज इंडेड द मोस्ट auspicious day. Musicians began to play on their instruments, singers began to sing, and sing music and singing filled the air. बघा, तर राज्याभिषेक ज्या दिवशी होता त्या दिवसाचा तो दिवस उजाडला. सगळीकडे महामंगल दिवस होता. म्हणजे एवढं शिवाजी महाराज म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद होता, कारण राज्यातल्या जो राजा
शिवाजी महाराजांचं काय होणार होतं? राज्याभिषेक होणार होतं, म्हणून सगळेजण हॅप्पी होते. ओके. सगळे म्युझिशियन आले होते, वाद्य वाजवणारे. तर त्यांनी वाद्य वाजवायला लागले, सिंगर्स आले होते, ते गाणी बोलायला लागले. ओके. तर सगळीकडे आनंदी आनंद झाला. देअर वॉज अ ॲटमॉस्फिअर ऑफ जॉय एव्हरीवेअर. सगळीकडे आनंदाचा वातावरण निर्माण झालं. शिवाजी राजे सॅट ऑन अ गोल्डन सीट इन फुल रेगालिया. बघा, तर शिवाजी महाराज एकदम त्या सोन्याच्या चौरंगावर बसले. ओके. द कॅनोपी छत्र अँड द फॅन्स चामरे वेल हेल्ड ओव्हर हिज हेड. बघा, तर जे काही छत्र व्हाईट कलरचं त्यांनी बनवायला सांगितलं ते त्यांच्या डोक्यावर लावलं. ओके. आणि जे फॅन्स आहे ते आजूबाजूला धरण्यात आले, म्हणजे त्यांना हवा घालण्यात. माहिती आहे ना सगळ्यांना, राजाला हवा घालतात वगैरे, त्यांचे जे हे असतात. There were priestess, each one carrying vessels of ghee, dahi, and honey. Gaga Bhatt himself carried a gold vessel filled with the waters of seven rivers: Ganga, Sindhu, Yamuna, Godavari, Krishna, Narmada, and Kaveri, and of the sea. बघा काय सांगितलं इथे. तर सगळेजण काय सगळ्यांचे हातात काय होतं? दही, मध, तूप असं सगळ्यांच्या हातात होतं. ओके. आणि जे गागा भट्ट आहे त्यांनी काय केलं होतं? सोन्याची घागर आणली होती. सोन्याचं घागर आणली होती. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? काय भरलेलं होतं? गंगा, यमुना. त्यांनी सांगितलं ना, सेव्हन रिव्हरचं वॉटर आणा. ते सगळं सेव्हन रिव्हर होत्या, त्यांचं पाणी आणलं होतं. आणि नद्या समुद्राचं सुद्धा पाणी होतं. ओके. Gaga but held the vessel over the Shivaji's head and started reciting the Koroshan मंत्रात. बघा, तर गागा भट्टांनी काय केलं? ती सोन्याची घागर शिवाजी महाराजांच्या डोक्यावर धरली आणि ते जे राज्याभिषेक आहे त्याचं मंत्र बोलायला लागले. From 100 tiny holes of the in the vessels, water started dripping down on the Shivaji's head. तर त्या घागरामधून, त्या घागरीला किती होल्स होते? 100 होल्स होते. त्या होल्स मधून काय होलं? जल अभिषेक व्हायला लागला, त्यांचा अभिषेक व्हायला लागला. त्याच्यातलं ते पाणी त्यांच्या डोक्यावर पडायला लागलं. आफ्टर ablution by the scare waters, शिवाजी महाराज गॉट अप अँड बो बिफोर जिजामाता अँड टच हर फीट. बघा, जसा त्यांचा जल अभिषेक झाला तर शिवाजी महाराज उठले आणि पहिले कुठे गेले? त्यांच्या आईकडे गेले, जिजामाताकडे गेले आणि त्यांच्या पाया पडले. जिजामाता हेल्ड हिम क्लोज एम्ब्रास. तर जिजामातांनी काय केलं? त्यांना एकदम त्यांच्या पोटाशी, त्यांना आलिंगन दिलं, त्यांच्या पोटाशी धरलं. हर आईज वेअर फिल्ड विथ टीअर्स ऑफ जॉय. त्यांचे डोळे आनंद अश्रूने भरले. Her 30 years efforts had at last borne fruit. The dream she had nursed even before Shivaji's birth had at last come true. The tears in her eyes were tears of joy and fulfillment. Shivaji Maharaj was also deeply moved. Glory to बोथ ऑफ देम. बघा, तर जे जिजामाता आहे त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले, कारण जे शिवाजी महाराज 30 वर्षापासून जे कष्ट करत होते त्या कष्टांचे सॉरी जिजामातांनी जे 30 वर्षापासून जे कष्ट केले शिवाजी महाराजांना शिकवण्यामध्ये, स्वराज्याबद्दल सगळं काही सांगण्यामध्ये, ट्रेन करण्यामध्ये, त्यांचं जे कष्ट होतं त्यांचं आज काय झालं? त्यांना फळ मिळालं असं त्या बोलतायत. ओके. त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच काय होतं? स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न होतं आणि तो स्वप्न आज त्यांचं साकार झालं. त्याच्यामुळे त्यांच्या आईंना खूप आनंद झाला आणि त्यांचे आनंदाने त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. ओके. आणि मग शिवाजी महाराजांना सुद्धा थोडं काय झालं? ते सुद्धा थोडे गहिवरले, त्यांना त्यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंद अश्रू यायला लागले. ओके. ग्लोरी बी टू बोथ ऑफ देम. धन्य त्या महासाहेब आणि धन्य ते शिवाजी महाराज. कळालं सगळ्यांना एवढं? हा पॅराग्राफ कळाला का? त्याच्यामध्ये सांगितलं की कसं त्यांचं राज्याभिषेक झाला. ओके. त्याच्यानंतरचा पॅरा बघा काय सांगितलंय.
आफ्टर मीटिंग महासाहेब शिवाजी महाराज सॅट ऑन द थ्रोन. बघा, आता शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईला भेटल्यानंतर शिवाजी महाराज कुठे बसले? थ्रोनवर, सिंहासनावर बसले. महाराणी सोयराबाई अँड द क्राऊन प्रिन्सेस संभाजी राजे सॅट ऑन नेक्स्ट टू हिम. तर त्यांच्या साईडला कोण बसलं? त्यांच्या ज्या पत्नी होत्या सोयराबाई आणि त्यांचा जो मुलगा होता संभाजी राजे ते बसले. ओके. हीज 8 मिनिस्टर स्टूड ऑन आयदर साइड. त्यांचे जे 8 मिनिस्टर होते, 8 मिनिस्टर, अष्टप्रधान बोलतात त्यांचे, 8 जे मेन मिनिस्टर होते, सरदार होते, ते त्यांच्या दुसऱ्या साईडला उभे राहिले. गागाभट हेल्ड द कॅनोपी leaned with the gold and pearl tassels over his head and said, "Victory to uh, be to Shiva Chhatrapati, now crown king, the ornament of the race of the warriors." बघा काय म्हटलं. तर गागा भट्टांनी काय केलं, ते सोन्यानी मोत्यानी जे छत्री बनवली होती, झालरची छत्री, ती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर धरली आणि मोठ्याने काय म्हणाले ते, क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, असं त्यांनी म्हटलं. ओके. सगळ्यांना माहिती आहे, असंच बोलतात ना, क्षत्रिय कुलावंत स सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज चा विजय असो, असं त्यांनी म्हटलं. एव्हरीवन प्रेझेंट फॉलो सूट अँड इन वन व्हॉइस विश विक्टोरी टू शिवाजी महाराज. ओके. सगळ्यांनी मग मोठ्यांनी त्यांचा जय जयकार केला. गन्स वेअर फायर फ्रॉम फोर्ट आफ्टर फोर्ट. द होल ऑफ द महाराष्ट्र इको विथ वन व्हॉइस शिवाजी महाराज की जय शिवाजी. ओके. तर सगळे गडांवर तोफान चालू केला त्यांनी आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जय जयकार व्हायला लागला. शिवाजीज कोरोनेशन टूक प्लेस इन 1674. तर कधी झालं त्यांचं कोरोनेशन? 1674 मध्ये. फ्रॉम दॅट इयर शिवाजी महाराज स्टार्टेड अ न्यू कॅलेंडर, अ कोरोनेशन कॅलेंडर. मग त्याच्यापासून काय शिवाजी महाराजांचं त्यापासून काय न्यू कॅलेंडर स्टार्ट झाला. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हा कॅलेंडर स्टार्ट केला. ही बिकेम अ ग्रेट किंग लाईक दोज इन हुज नेम पीपल स्टार्ट अ न्यू एरिया. He struck his own coin. Some foreign invoices were present at the coronation. ओके. तर त्यांच्या नावानुसार काय एक कॅलेंडर स्टार्ट झाला. मग त्यांनी त्यांची स्वतःची जे कॉइन्स होते ते सुद्धा काढले. ओके. आणि वेगवेगळ्या देशांचे वकील सुद्धा या कोरोनेशन मध्ये आले होते. ओके. बघा, द इंग्लिश हॅड सेड टू इन्वॉय ऑक्सिडेन अँड विथ व्हॅल्युएबल प्रेझेंट्स. सब्जेक्ट फ्रॉम far off areas and places had also come to this ceremony. The whole world come to the know of the big event. शिवाजी फेम spread everywhere. बघा, जर इंग्रजांनी ऑक्सिडेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता. ओके. तर इंग्रजांना सुद्धा दुसऱ्या दुसऱ्या देशामध्ये सुद्धा त्यांचं म्हणजे इन्व्हिटेशन दिलं होतं. तर इंग्रजांकडून कोण आला होता? ऑक्सिडेन हा त्यांचा वकील आला होता. ओके. आणि हे जे सिरेमनी होतं ते बघण्यासाठी दूरदूरचे जी लोक आहेत ती सुद्धा जमा झाले होते. ओके. आणि शिवरायांच्या राज्याभिषेकची हकीकत सर्व जगाला कळाली आणि शिवरायांची जी कीर्ती होती ती सगळीकडे पसरली. कळालं सगळ्यांना? तर इथेच लेसन कम्प्लीट झालं. सगळ्यांना कळालं कसं त्यांचं कोरोनेशन पार पाडलं. तर हा मेमोरेबल सिरेमनी कसा झाला सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एकदम इझी लेसन आहे. सगळ्यांना कळाला? चला मग आता आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. ओके. तर मला तुम्ही आन्सर करायचंय. ओके. बघा सगळ्यांनी एक्सरसाइज बघा. फर्स्ट क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक्स. शिवाजी सिलेक्टेड डॅश ॲज द कॅपिटल ऑफ हिज किंगडम. शिवाजी महाराजांनी कशाला सिलेक्ट केली स्वराज्याची कॅपिटल म्हणून?
कोण सांगणार? सिंहगड, रायगड, पन्हाळगड. चला, कोण सांगणार? साची सांग. काय? रायगड. रायगड. व्हेरी गुड. रायगडशी केले. ओके. शिवाजीज कोरोनेशन टूक प्लेस इन. कुठल्या इयरला झालं शिवाजी महाराजांचं कोरोनेशन? साहिल सांग. 1674. येस, 1674. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. राईट द आन्सर इन वन सेंटेन्स. एक सेंटेन्स मध्ये आन्सर सांगायचंय. ओके. द वॉटर ऑफ विच 7 रिव्हर्स वॉज फिल्ड इन द गोल्डन वेसल. त्या गोल्डन वेसल मध्ये कुठल्या कुठल्या रिव्हर्सचं पाणी होतं? कोण सांगणार मला? अनिकेत सांग. ओके. साची तू सांग. कुठल्या कुठल्या रिव्हर्सचं पाणी होतं? यस टीचर. हा, कुठल्या कुठल्या रिव्हर्सचं पाणी होतं? 7 रिव्हर्स कुठले कुठले होते? त्याचं पाणी आणलं होतं गागा भट्टनी. सांग पटकन, कुठल्या रिव्हर्स होत्या त्या? हॅलो. यस टीचर. हा, सांग पटकन. टीचर ही स्पेलिंग काय वाचताय? गंगा. गंगा हिमसेल्फ कॅरी. गागा भट्ट आहे ते गागा भट्ट आहे. गागा बट. फक्त रिव्हर्सची नावं सांग मला. कुठले कुठले रिव्हर्स होते? कुठल्या यस. कुठल्या नद्या होत्या? यमुना. हा. गोदावरी. हम्म. कृष्णा. हम्म. गंगा, गंगा. सिंधू, नर्मदा सिंधू, नर्मदा आणि कावेरी. and Kaveri ओके. and the sea. नेक्स्ट. व्हॉट कॅलेंडर डीड शिवाजी महाराज स्टार्ट फ्रॉम द इयर ऑफ हिज कोरोनेशन. तर जेव्हा शिवाजी महाराजांचं कोरोनेशन झालं, राज्याभिषेक झालं, तर कुठलं कॅलेंडर स्टार्ट झालं? साहिल सांग. Ma'am, when Shivaji's coronation was there, the calendar Shivaji Maharaj started was the coronation calendar. Yes. So from the year Shivaji Maharaj started calendar, a new calendar is the coronation calendar. Okay. Next question. Write the answer in 2 and 3 sentence. आता 2 and 3 sentence मध्ये आन्सर सांगायचंय. Why did शिवाजी महाराज have himself crowned? शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करायचं का ठरवलं? चला, कोण सांगणार मला? फर्स्ट लेसनचं स्टार्टिंग मध्येच आन्सर आहे. चला, कोण सांगणार? का ठरवलं त्यांनी स्वतःचं राज्याभिषेक करून घ्यायचं? ओके, साहिल सांग. Shivaji have himself crowned because he took the oath of Swaraj in the temple of Raireshwar, and he faced numerous difficulties and calamities in his efforts to win Swaraj for his people. But with great courage and skill, Shivaji overcome them all. Swaraj. बट आन्सर, एक मिनिट. आन्सर काय विचारलं त्यांनी क्वेश्चन की शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक का करून घेतलं? तर त्याचा आन्सर आहे की की एव्हरीवन
शिवाजी डिसाइड बघा इथे, शिवाजी डिसाइडेड टू हॅव हिमसेल्फ क्राउन सो दॅट एव्हरीवन वुड कम टू नो दॅट स्वराज हॅड बीन फर्मली इस्टॅब्लिश. तर सगळ्यांना कळेल की जगामध्ये स्वराज्य काय झालंय, इस्टॅब्लिश झालंय, तयार झालेलं आहे. ओके, सगळ्यांना कळतंय. अँड he did it to give the newly founded स्वराज a firm footing. तर त्यांनी जे आपलं स्वराज्य आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी काय केलंय, राज्याभिषेक करायला ठरवलंय. ओके, तर का राज्याभिषेक करायचं ठरवलंय, की जगामध्ये सगळ्यांना माहित पडायला की आपलं जे स्वराज्य आहे ते तयार झालेलं आहे. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. वाय डिड शिवाजी सिलेक्ट रायगड ॲज द कॅपिटल ऑफ हिज किंगडम. शिवाजी महाराजांनी रायगडलाच का कॅपिटल केलं स्वराज्याचं. चला कोण सांगणार, तन्मय सांग. Shivaji Maharaj selected Raigad as the capital of his kingdom because Raigad was a strong hill fort. अँड हॅलो, माझा आवाज येतोय. तन्मय तुझा आवाज येत नाहीये. ओके, साहिल सांग आन्सर. Shivaji selected Raigad as the capital of his kingdom because Raigad was a strong hill fort from where it was easy to administer the kingdom and keep watch on enemy. येस, व्हेरी गुड. तर बघा का त्यांनी सिलेक्ट केलं रायगडला, कारण रायगड हा एकदम स्ट्रॉंग फोर्ट होता आणि तिथून जे काही आपलं स्वराज्य आहे त्या स्वराज्यावर लक्ष ठेवायला इझी होतं आणि जे काही एनिमीज आहे, शत्रू आहे, त्यांच्यावर सुद्धा काय करता येत होतं, चांगलं देखरेख करता येत होतं. ओके, म्हणून त्यांनी सिलेक्ट केला. नेक्स्ट क्वेश्चन. वाय वेअर जिजामाताज आईज फिल्ड विथ टीअर्स ऑफ जॉय. तर जिजामाताचे जे डोळे ते आनंदाने का भरून आले, आनंद अश्रू का व्हायला लागले त्यांच्या डोळ्यातून, कोण सांगणार मला. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू का यायला लागले. चला पटकन सांगा आन्सर, ज्याला येतं. ओके, साहिल सांग. Jijamata's eyes filled with tears of joy because her 30 years effort had at last broken fruit. The dream she had nursed even before Shivaji's birth had at last come true. So, Jijamata's eyes were full of tears of joy and फुलफिलमेंट. fulfillment. ओके, व्हेरी गुड. तर का जिजामाताचे डोळे आनंद अश्रू व्हायला लागले, कारण त्यांचे 30 वर्षाची जी काही मेहनत होती ती आज काय झाली, पूर्ण झाली. त्यांचं जी इच्छा होती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनची की स्वराज्य तयार करायची, ती सुद्धा काय झाली, आज कंप्लीट झाली. म्हणून जिजामातांच्या डोळ्यामध्ये काय आलं, अश्रू आले. कळालं सगळ्यांना. क्वेश्चन आन्सर्स कळाले का सगळ्यांना, आन्सर कळाले का, होमवर्क मध्ये लिहायचे तुम्हाला आणि लेसन सुद्धा कळाला तुम्हाला. ओके, चला मग आपण रीडिंग घेऊया. कोण पहिले रीड करणार लेसन.
लेसन रीड कोण करणार? ओके, तन्मय. तन्मय माईक ऑन कर आणि लेसन रीड करायला स्टार्ट कर. लेसनचं नाव. The me- a मेमोरेबल. memorable ceremony. सिरेमनी. Ceremony. Why did Shivaji have himself covered? क्राऊन. Crowd. Shivaji took the oath of Swaraj in the temple of Rajeshwar. He रायरेश्वर. Rajeshwar. He had to face numbers difficult and न्यूमरस डिफिकल्टीज. difficulties and कॅलॅमिटीज. calamities in his efforts to win Swaraj for his people. But with great करेज. courage and skill, Shivaji overcame them all. Swaraj स्टीप. out, stepped out of its childhood and was growing fast. Men like Baji, Prabhu, Muraj मुरारबाजी. Baji, Tanaji it, नर्स. nursed it with their blood. They, the द. new kingdom was both respected and feared. फियर्ड. Feared. फियर्ड. Fear. We used to have the kingdom हॅविंग. having this kingdom reco, recognized रेकग्नाइज. recognized by all other prince, प्रिन्सेस. princes in the land, big and small. Shivaji decided to have himself क्राऊन. crowned. After hundreds of years, a king was born in Maharashtra who would treat all ट्रीट. treat all rel- रिलिजन्स religions इक्वली. इक्वली. आवाज येत नाहीये तन्मय. ओके, साहिल माईक ऑन कर आणि रीड करायला स्टार्ट कर. साहिल, माझा आवाज येतोय? Ma'am? हा. Yes, ma'am. हा, रीड कर. With a view to having his kingdom recognized by all other princes in the land, big and small, Shivaji decided to have himself crowned. After hundreds of years, a king was born in Maharashtra who could treat all religions equally and give justice and happiness to his subjects. Shivaji decided to have himself crowned so that एव्हरीवन. everyone would come to know that Swaraj had been firmly Firmly. established. फर्मली. Firmly established. इस्टॅब्लिश. He did not do it for self ग्लोरिफिकेशन. glorification or personal happiness. He did it to give the newly founded Swaraj a firm footing. पाय. The capital of Swaraj.
Shivaji selected Rajgarh as the capital of his Raigad selected. Raigad was a strong hill fort from where it was easily to Administer. kingdom and keep a watch on the enemy. Shivaji Raje inspected his troop at Chiploon. Chiploon. He visited Pratapgarh and took the goddess Bhavani's darshan. In grateful memory, he presented to the temple of golden canopy for the goddess. Preparation. बस तर सगळ्यांना लेसन कळालंय, क्वेश्चन आन्सर्स कळालेत, होमवर्क सुद्धा मी सांगितलंय. ओके, तर सगळ्यांनी होमवर्क करायचंय आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय. ओके ओके, तर आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. बाय एव्हरीवन. Bye, miss. बाय. चला क्लास लेफ्ट करा. Bye, miss. बाय. क्लास लेफ्ट करायचंय.